तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे all the basic electrical and electronic circuit consist of three separate but very much related electrical quantities. तीन quantity electrical circuit महत्त्वाचे असतात. First of all, voltage denoted by V. दुसरे electrical quantity electronic circuit मध्ये असणारे current denoted by I. आणि तिसरी क्वांटिटी असणार आहे रेजिस्टन्स. तर आपल्याला या ठिकाणी या टॉपिक मध्ये समजून घ्यायचं आहे व्हॉट डू यू मीन बाय व्होल्टेज, व्हॉट डू यू मीन बाय करंट, व्हॉट डू यू मीन बाय रेजिस्टन्स. तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये तीन क्वांटिटी ह्या महत्त्वाच्या असतात, व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. आता तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे फर्स्ट इलेक्ट्रिकल क्वांटिटी कॉल्ड ॲज अ व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय? व्होल्टेज इज डिनोटेड बाय व्ही. व्होल्टेज इज नथिंग बट एनर्जी कॅपेबल ऑफ डुईंग सम इलेक्ट्रिकल वर्क. दॅट इज एनर्जी कॅपेबल ऑफ डुईंग सम इलेक्ट्रिकल वर्क. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कार्य करण्यासाठी जी लागणारी एनर्जी दॅट इज कॉल्ड ॲज अ व्होल्टेज. Voltage is the force that pushes free electrons through a conductor. Voltage हे काय एक प्रकारचा फोर्स असतो that push electrons in the conductor. इलेक्ट्रॉन्स ला पुश करण्यासाठी, कंडक्टिंग मटेरियल म्हणजे इलेक्ट्रॉन्सला असतात त्यांना पुश करण्यासाठी व्होल्टेजचा वापर केला जातो. मग व्होल्टेज पुश द इलेक्ट्रॉन्स थ्रू अ कंडक्टर. इट इज द एनर्जी दॅट कॅपेबल ऑफ डुईंग सम इलेक्ट्रिकल वर्क. व्होल्टेजला दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. त्याला पोटेन्शियल डिफरन्स असं देखील म्हटलं त्याला PD. व्होल्टेज इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल डिफरन्स. आणि व्होल्टेज का असणार त्या ठिकाणी? इट इज नेसेसरी टू सेटअप इलेक्ट्रिकल करंट इन द सर्किट. जर व्होल्टेज नसेल, एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटला व्होल्टेज नसेल तर त्यातनं इलेक्ट्रिकल करंट फ्लो होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. व्होल्टेज इज नेसेसरी टू सेट अप इलेक्ट्रिकल करंट इन द सर्किट. बेसिकली व्होल्टेजला दुसरे काय नाव दिलेले? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMF. EMF म्हणजे काय? दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्षात ठेवा, EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ते काय करतात? व्होल्टेज काय करतं? इट प्रोव्हाइड मोशन टू द फ्री इलेक्ट्रॉन्स. जे कंडक्टिंग मटेरियल्स असतात त्याच्यातले जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सला मोशन द्यायचं कार्य व्होल्टेज करत असतात त्या ठिकाणी. आलं लक्षात त्या ठिकाणी. सो व्होल्टेज इज नथिंग बट दॅट इज द एनर्जी कॅपेबल ऑफ डुईंग सम इलेक्ट्रिकल वर्क. इट प्रोव्हाइड मोशन टू द फ्री इलेक्ट्रॉन्स. आलं लक्षात त्या ठिकाणी. द डिफरन्स इन व्होल्टेज बिटवीन एनी टू पॉईंट, दोन टोकांमधला जो डिफरन्स असतो, म्हणजे दोन टोकांमध्ये कुठले दोन कनेक्शन्स असतील किंवा दोन नोड पॉईंट असतील, जंक्शन पॉईंट किंवा नोड पॉईंट्स, त्याला आपण त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं. म्हणजे दोन टोकातलं डिफरन्स दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. त्याला दुसऱ्या प्रकारचं नाव त्याला इथे असतो कॉल्ड व्होल्टेज ड्रॉप. आलं लक्षात ठिकाणी. तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट इज मेजर्ड इन व्होल्ट. तर व्होल्टेज कशाने मोजतात त्या ठिकाणी? त्याची युनिट काय असणार आहे? व्होल्टेज व्होल्ट मध्ये मोजतात. तर कशाने दाखवतात? इट इज डिनोटेड बाय व्ही. कधी मोठा व्ही पण दाखवतात, काही ठिकाणी तो छोटा व्ही पण दाखवतात. आणि काही सर्किट मध्ये इट इज ऑल्सो डिनोटेड ॲज अ E. कॅपिटल E ने पण दाखवतात आणि स्मॉल E ने पण दाखवतात. तर व्होल्टेज हे व्ही ने दाखवतात किंवा E ने पण दाखवतात त्या ठिकाणी. जनरली AC सर्किट मध्ये व्होल्टेज दाखवताना E चा वापर केला जातो आणि DC सर्किट मध्ये व्होल्टेज दाखवताना V चा वापर केला जातो त्या ठिकाणी. द ग्रेटर इज द व्होल्टेज. लक्षात घ्या, द ग्रेटर इज द व्होल्टेज, ज्याला व्होल्टेज जास्त असेल, ग्रेटर इज द फोर्स और प्रेशर, त्याला जितकं व्होल्टेज जास्त असेल त्याचा प्रेशर किंवा फोर्स जास्त असेल, द ग्रेटर इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. तर त्याला तो जास्तीत जास्त प्रेशर ज्याला असेल त्याला सर्किटमध्ये जास्तीत जास्त
का असतात त्या ठिकाणी, greater is the capacity to do work or greater is the current flow through it. लक्षात त्या ठिकाणी मग व्होल्टेज जितकं जास्त तितकं सर्किट मधून करंट जास्त फ्लो होतो. त्याला कारण का, तर व्होल्टेज काय करतं, व्होल्टेज हे मोशन देतं. कोणाला मोशन देतं, फ्री इलेक्ट्रॉन्स. जे इलेक्ट्रॉन्स फ्री असतात दे आर कॅल्क्युलेटिंग करंट, त्यांना मोशन द्यायचं कार्य त्या ठिकाणी व्होल्टेज करत असतो. व्होल्टेज ऑल्सो कॉल्ड एज अ पोटेन्शियल डिफरन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ EMF. इट इज अ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर व्होल्टेजचा आपल्याला दोन प्रकार असतात त्या ठिकाणी. जनरली देर आर टू टाइप ऑफ द व्होल्टेज सोर्स. कोणते कोणते व्होल्टेज सोर्स असतात, तर पहिला प्रकार या ठिकाणी व्होल्टेज सोर्सचा AC व्होल्टेज आपल्याला माहिती सगळ्यांना, आणि दुसरा प्रकार त्या ठिकाणी DC व्होल्टेज. आता AC व्होल्टेज आपण आपल्या घरातही वापरतो, सप्लाय व्होल्टेज वापरतो, आपल्या इलेक्ट्रिकल वस्तूंसाठी वापरतो, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससाठी वापरतो. ते आपल्याकडे भारतात सगळ्या ठिकाणी AC व्होल्टेज वापरले त्या ठिकाणी. तर AC व्होल्टेज म्हणजे काय, व्होल्टेज दॅट व्हॅरीज पिरियडिकली विथ टाइम इज कॉल्ड एज एन AC व्होल्टेज. AC व्होल्टेज म्हणजे सगळ्यांना माहिती अशा प्रकारचे साइन वेव्ह असतात. दिस इज कॉल्ड एज AC व्होल्टेज, दॅट इज अ साइन वेव्ह व्होल्टेज. अशा प्रकारचे वेव्ह फॉर्म असतात त्या ठिकाणी. सायकल्स असतात, फर्स्ट सायकल, सेकंड सायकल. तर AC व्होल्टेज म्हणजे काय, इट व्हॅरीज पिरियडिकली विथ रिस्पेक्ट टू टाइम. इकडे हा टाइम असणार आहे, इकडे हे व्होल्टेज असणार आहे. हे व्होल्टेज नेहमी होत असतं, कमी जास्त होत असतं, व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट इज कॉल्ड एज अ AC व्होल्टेज. AC व्होल्टेज कुठे वापरतो आपण, AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट व्होल्टेज. दीज आर अवेलेबल फॉर डोमेस्टिक हाऊसेस, म्हणजे आपल्या घरातल्या वस्तूंसाठी वापरतो. इंडस्ट्रीमध्ये वापरतो, त्या ठिकाणी इंडस्ट्रियल पॉवरसाठी वापरतात, लाइटिंगसाठी वापरतो, तसेच पॉवर ट्रान्सपोर्टसाठी वापरतात. आपल्या भारतात मेन सप्लाय व्होल्टेज AC व्होल्टेज किती असते त्या ठिकाणी, आपल्याला सगळ्यांना घरात किती मिळतं, 230 व्होल्ट. त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ. लक्षात त्या ठिकाणी. आणि अमेरिकेत तुम्ही गेलात तर अमेरिकेतलं AC व्होल्टेज असतं 110 व्होल्ट आणि त्याची फ्रिक्वेन्सी असते 60 हर्ट्झ, 60 हर्ट्झ. लक्षात त्या ठिकाणी. नंतर दुसरा जो प्रकार आहे व्होल्टेजचा, दॅट इज अ DC व्होल्टेज. DC व्होल्टेजला काय म्हणतात त्या ठिकाणी, तिथे कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स असतो त्या ठिकाणी. इट इज कॉल्ड एज DC व्होल्टेज सोर्स. DC म्हणजे काय, डायरेक्ट करंट व्होल्टेज सोर्स. मग आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण बघितले त्या ठिकाणी बॅटरीज, पॉवर सप्लायज. आपण बॅटरीज वापरतो, सेल वापरतो बघा त्या ठिकाणी. आपल्या बऱ्याच इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण सेल वापरतो, बॅटरीज वापरतो, व्हेकलवर सुद्धा बॅटरी वापरतो. दीज आर द DC व्होल्टेज सोर्स. डायरेक्ट करंट, स्टेडी करंट त्या ठिकाणी. ते किती प्रमाणात असतात त्या ठिकाणी, 5 व्होल्ट असतात, 12 व्होल्ट असतात, 24 असतात. काही काही आपण बॅटरी सेल असतो, आपल्याला बॅटरी सेल 1.5 व्होल्टचा असतो. काही सेल 3 व्होल्टचे पण असतात, काही व्होल्ट सेल DC सेल 9 व्होल्टचे पण असतात त्या ठिकाणी. लक्षात सगळ्यांना. तर देर आर टू टाइप ऑफ द व्होल्टेज सोर्स, AC व्होल्टेज अँड DC व्होल्टेज. लक्षात ठेवा सगळ्यांनी. AC व्होल्टेज इज अ दॅट व्हॅरीज पिरियडिकली विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड AC व्होल्टेज. आणि DC व्होल्टेज म्हणजे काय, द कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स. देयर इज नो व्हेरिएशन with respect to time. These are constant voltage source, direct current voltage source. इथे तुम्हाला सिम्बॉल दाखवले बघा. हा जो पहिला सिम्बॉल दाखवले या ठिकाणी, सिंगल सेल दाखवले बघा. हा सिंगल सेल. तर सेल किंवा DC व्होल्टेज दाखवतो तुम्हाला दोन रेषा दाखवले. एक रेषा मोठी असते तिला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल, दुसरी छोटी असेल तिला निगेटिव्ह टर्मिनल. आता सिंगल सेल असेल तर त्याला अशा प्रकारे दाखवतात. तर एकापेक्षा जास्त सेल वापरले असतील तर त्याला आपण बॅटरी शब्द वापरतात. दिस इज कॉल्ड एज बॅटरी. तर बॅटरीला आपण दाखवताना पॉझिटिव्ह टर्मिनल रेषा मोठी असणार आहे, निगेटिव्ह छोटे असणार आहे. परत दुसरे पॉझिटिव्ह रेषा मोठी असणार आहे, निगेटिव्ह छोटे असणार आहे. दिस इज कॉल्ड एज बॅटरी सेल. हा. नंतर DC व्होल्टेज दाखवताना काय दाखवतात, सिम्बॉलिक दाखवताना असा गोल दाखवायचा, मध्ये V दाखवायचा, आणि जिथं पोलॅरिटी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दाखवले असेल तो असणार DC व्होल्टेज सोर्स. आणि तिसरा प्रकार आपल्याला दुसरा व्होल्टेज सोर्सचा प्रकार AC व्होल्टेज सोर्स. हे बघा AC व्होल्टेज सोर्स कसं दाखवलेलं, गोल दाखवलेले आणि त्यात सायकल दाखवलेली. सायकल मध्ये अशा प्रकारे सायकल असं दाखवलेली बघा. दॅट इज साइन ऑफ द AC व्होल्टेज. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी सिम्बॉल मध्ये ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइन दाखवले